काही नाही, थकलो म्हटलं की थकलो आहे तसंच आहे. तुम्ही फार उत्साहात राहतो, आनंदी राहा, आनंदी राहा. तुम्ही सतत दुःखात स्वतःला कशाला त्या पोषक मी पडद्यावर रडवते ते वेगळं आहे. पण मला अजिबात स्वतःला नाही आवडत, म्हणजे स्वतः रडायला नाही आवडत, स्वतः अशा गप्पा करायला नाही आवडत, नको ती गॉसिप करायला नाही आवडत. मी खूप मनाने आनंदी राहते, त्यामुळे मला असं वाटतं तेच त्याचं आहे. त्यामुळे मलाच या वयातही खूप शिकायला मिळतं. मला असं वाटतं की नुसतं आपण किती स्लिम आहोत, झिरो फिगर आहोत करण्यापेक्षा आपण किती सुखी आहोत, फिट राहणं महत्त्वाचं आहे. तर ओव्हर त्या डाएटच्या मागे जाऊ नये. हॅलो नमस्कार, मी विशाखा आणि ओंडी मारीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. माहेरची साडी म्हटल्यानंतर सगळ्यात पहिला डोळ्यासमोर जो चेहरा आहे तो म्हणजे अलका भोसले. आणि आज आपल्यासोबत अलकाताई स्वतः आहे. त्यांच्या आगामी नव्याकरण नाटकानिमित्त त्यांची बातचीत करूया, त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांची थँक्यू व्हेरी मच. खूप छान, म्हणजे एकदम वजनदार वाटतंय सध्या मला. म्हणजे नाटक करता करता खूप म्हणजे आम्ही आता जवळजवळ महिनाभर रिहर्सल्स करतोय. सकाळी 10 पासून रात्री 10पर्यंत 12 तास रिहर्सल्स असतात, पण खूप एन्जॉय करतोय. म्हणजे ती प्रोसेस, ती एनर्जी, कारण ते टायमिंग फार महत्त्वाचं आहे. एकदम हलकं फुलकं थोडं विनोदी आणि मग वेगळ्या विषयाकडे जाणारं नाटक आहे. पण मला असं वाटतं फॅमिलीतल्या प्रत्येक मेंबरला आवडेल. असं नाही की मी आहे, मी यातले आता त्या एजने पाहिजे तर थोडी सिनियरच आहे, मग त्याच लोकांना आवडेल असं नाही. युथ क्राऊडलाही हे नाटक केलं जातं, कारण एवढी धमाल आहे त्याच्यात आणि सगळं होत जातं गणपतीच्या. अभिषेक सारखे आता आपण म्हणू युथचे सगळे, आमची साक्षी, अभिषेक, पूनम आहे, माझ्याबरोबर अभय जोशी आहे. त्यामुळे असं मजा करतोय आम्ही 5 ॲक्टर. खूप मजा येते. रिहर्सलची प्रोसेस आहे ती. आमचा डिरेक्टर आमच्याकडनं एवढ्या छोट्या छोट्या जागा काढून घेतो आहे आणि एवढं टायमिंग वगैरे आम्हाला परफेक्टली सांगतात. कारण बऱ्याच वेळा आर्टिस्टला काय होतं, आपल्या स्टाईलनी काम करायची सवय असते आणि मी करते ते फारच छान असं असतं बऱ्याच वेळा. पण समोरचा डिरेक्टर जेव्हा आपल्या जागा सांगतो ते फार महत्त्वाचं असतं. त्यामुळे मलाच या वयातही खूप शिकायला मिळतं. आणि मुळात संपदाचं कौतुक करेन की संपदाने एवढं सुंदर लिहिलं ना की वाक्य वाचताना त्यातला मी मगाशी सांगितलं तसं की एखाद्या शब्दावर कसा जोर द्यायचा हे तिच्या लिखाणात आहे. म्हणजे आपल्याला ती मेहनत अजून कमी करावी लागते. म्हणजे मी संतोषला म्हणजे नाही संपदाने असं लिहिलं, म्हणजे आम्ही चुकून कधी वाक्य वेगळं घेतलं तर आम्हाला कळतं की आम्ही काहीतरी चुकीचं घेतलं. एवढं तिचं परफेक्शन आहे, कारण ती एक अभिनेत्री आहे. मला वाटतं ती प्रत्येक डायलॉगही म्हणून बघत असेल लिहिल्यावर. त्यामुळे एवढं छान लिहिलं आहे आणि विषय अगदी तिने घराघरातला विषय. पण जेव्हा समोर तेव्हा महिलांना कनेक्टिव्हिटी वेगळी तर ते फिटिंग कसं आधी त्यात मला वजनदार दिसायचं आहे आधी, हे सर्वात महत्त्वाचं. पण मी नेमकं योगायोगाने नाटक यायच्या आधीच वेट कमी करण्याचं सगळं माझं चालणं, माझं खाणं पिणं याच्यावर मी सगळ्यावर कंट्रोल करून 9-10 किलो वजन कमी केलं आणि मला हे नाटक आलं. पण ह्या नाटकातली प्रोसेसच अशी की पहिली ती एकदम हट्टी आणि मग हळूहळू कशी हे होते. त्यामुळे मी सूट आहे नाटकाला, कारण बारीक व्हायला काहीतरी करू शकत नाही, जाडं व्हायला काही करू शकतो. त्यामुळे मला वाटतं लोकांना आवडेल की अरे रोजचा प्रॉब्लेम आहे. पण मला असं वाटतं की नुसतं आपण किती स्लिम आहोत, झिरो फिगर आहोत करण्यापेक्षा आपण किती सुखी आहोत, फिट राहणं महत्त्वाचं आहे. तर ओव्हर त्या डाएटच्या मागे जाऊ नये एवढं वाटतं की फिटनेस गरजेचं आहे तुमच्या तब्येतीसाठी, आरोग्यासाठी. आणि खूप छान मेसेज आहे या नाटकात. शेवटच्या 15 मिनिटात एकदम एक वेगळं ट्विस्ट आहे जे लोकांना खूप आवडणार. खूप छान. मी बिझी होतेच तेव्हाही 12-15 सिनेमे करत होते वर्षाला. म्हणजे जवळजवळ आता 300-325 सिनेमे झाले असतील. त्यामुळे प्रचंड बिझी होते. हा वेळ नाही आला, पण मला वाटायचं नाटक करावं, सगळ्यांचं बघून सगळे बरोबरचे नाटकातले ॲक्टरही काम करायला बरोबर असायचे. पण माझी कौटुंबिक जबाबदाऱ्या म्हणा, सिनेमे भरपूर, हातात कामं मी वेगवेगळे व्यवसाय म्हणजे करत असते, त्यामुळे मला असं जमलं नाही ते करायला. पण आता म्हटलं आपण करू शकतो, आपण वेळ देऊ शकतो. पण जेव्हा विचारलं केव्हाही संपदाला 4 महिने थांबशील तर मी काम करते असं म्हटलं होतं. पण तिने बरोबर 4 महिन्याने कॉल केला. मग आम्ही स्क्रिप्ट वाचन केलं. मला आवडली स्क्रिप्ट, प्रश्नच नव्हता. कारण त्या आधीची नाटकं मी कदाचित ऐकली नव्हती, वाटतही नव्हती, वेळ नव्हता त्या लोकांना लगेच करायची होती. पण संपदाने थांबून तो फोन केला आणि आवडला. हा योगायोग होता. आता परमेश्वराने यश एवढंच मला ते असं वाटतं की ते तुमच्या मनाने असते, इथे असते.
तुमच्या मनात असते, डोक्यात असते. काही नाही, थकलो म्हटलं की थकलो आहे, तसंच आहे. तुम्ही फार उत्साहात राहतो, आनंदी राहा. तुम्ही सतत दुःखात स्वतःला कशाला त्या पोषक, मी पडद्यावर रडवते ते वेगळं आहे, पण मला अजिबात स्वतःला नाही आवडत. म्हणजे स्वतः रडायला नाही आवडत, स्वतः अशा गप्पा करायला नाही आवडत, नको ती गॉसिप करायला नाही आवडत. मी खूप मनाने आनंदी राहते, त्यामुळे मला असं वाटतं तेच त्याचं यश आहे. असं तुम्ही रिहर्सलमध्ये आहात आणि एक गाणं तो खटकतो, आवडत नाही आहे, ते चेंज करायचं, पण कधी रक्तात बोलते काय जणांना तो सीन झाल्यावर म्हणते तू का घेतलं नाही, का नाही केलंस, हे चुकलंय, मला नाही चाललं. आणि मी ऑफ होते थोडी, म्हणजे मला माझं चुकतं ते, म्हणजे मी त्या ह्यानी मी 2 मिनिटं स्वतः चुकते. मग पुढे मी म्हणते नाही, हे नाही झालं पाहिजे. पण मला ही सवय कधीतरी करायला हवी की काहीतरी अडचण येऊ शकते, कधीतरी हे होऊ शकतं, हे व्यासपीठ आहे, हे स्टेज आहे, इथे थांबून नाही चालणार, तुम्हाला ते ढकलून पुढे जायचं. तर ती मला सवय आता करायलाच हवी. पण मला परफेक्शन थोडं लागतं. मी म्हणतेच की नीट करा, एवढे दिवस आपण रिहर्सल करतोय, हे नाही झालं, टंगळ मंगळ नाही झालं. सिनेमा खूपच आवडतो, कारण एवढे सिनेमे केले, पण नाटकही तेवढं नाही. मी सिरियल हे माझं खूप आवडतं माध्यम नाही. मी कधीतरी कामं केलं तरी, कारण आता चला आम्ही सगळ्यात कामं करतो म्हणून, पण मला सिनेमा आणि नाटक हे दोन्ही तेवढंच असतं. पण मी म्हणजे रिटेक नसतो, पण आपण 30 दिवस आम्ही 12 तास रिहर्सल करतो. सिनेमाला तो वेळ मिळत नाही. तुम्ही त्याच दिवशी स्क्रिप्ट रिडिंग होतं, सगळं होतं, आम्ही रिहर्सल्स काही करत नाही. त्याच दिवशी जे काय आहे ते करतो. तिथेही परफेक्शन लागतं, कारण ते एकदा छापलं गेलं की ते पिढ्यानपिढ्या चालू राहतं. त्यामुळे दोन्हीकडे परफेक्शन हवं. तुमच्या कामातलं मला असं वाटतं की पॅशननी काम करा कधी. आणि सगळीच मुलं खूप छान आहेत. अभिषेक, पूनम, साक्षी आणि आमचा अभय पण मस्त. आम्ही सगळे छान जेल झालो, त्यामुळे मला वाटत नाही कोणी लाडकं वगैरे, ते सगळे छान. म्हणजे आमच्यात एवढं बॉन्डिंग झाले, आत्ताच आम्ही फॅमिली झालो. म्हटलं अजून आपल्याला एवढे प्रयोग करायचे, एवढे जोडले गेले. येस, इतर कलाकारांनी म्हटलं की अलकाताईंनी खरोखर मला पंखा खाली घेतलाय. तर आता तुमची बोलताना मला स्वतःला पंखा खाली घेतलाय. खूप कमाल असं व्यक्ती, म्हणजे तुम्ही नेहमी रडूबाई म्हणता किंवा पण त्या रडवण्यावर मी कमावल्या भरपूर. मी नावं ठेवणार नाही. 15 वर्ष रडवलंय, त्याचेच जवळ मी 200 सिनेमे केले आहेत. त्यामुळे सिनेमा हे आवडतं माध्यम आणि टाईमसोबत तर खूप धमाल आहे. थँक्यू व्हेरी मच. सगळ्यांनी याचे वजनदार बघायला, प्रेक्षकांनाही सांगते 24 एप्रिलपासून पूर्ण महाराष्ट्रात आमचे प्रयोग लागणार आहेत. मला माहिती हाऊसफुल होणारच आहे, कारण आम्हाला एक कॉन्फिडन्स आहे, ओव्हर कॉन्फिडन्स नाही, पण प्रत्येकाला आवडेल असं. थँक्यू.